हे असे 4 किलो आवळे आणलेले आहेत आणि काही आवळ्यांना डाग पडलेले आहेत. ते आवळे मी काय घेतलेले नाहीत, फक्त चांगलेच आवळे घेतलेले आहेत. आणि आज मी आवळ्याची कँडी बनवणार आहे. आवळ्यांना आहे ना, हे बघा असे डाग पडले होते, ते काय आवळे मी घेतलेले नाहीत. हे मी आवळे घेतलेले आहेत आणि आवळे धुवून घेतलेले आहेत. हा माझा इडलीचा कुकर आहे आणि तो गॅसवरती ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतलेले आहे. ही अशी जाळी आहे, तर ह्या जाळीमध्ये ना मी हे आवळे ठेवलेले आहेत आणि आता ना ह्या कुकरमध्ये ना उकडायला घालते. खाली पाणी ओतलेले आहे. एक 20 मिनिट आहेत ना आवळे उकडून घेतलेले आहेत आणि हे बघा त्याच्या ना ह्या अशा पाकळ्या पडायला लागलेल्या आहेत, म्हणजे आवळ्याचे ना हे असं सुट्ट व्हायला लागलेले. आता ना हे थंड होऊ देते आणि त्यानंतर आवळे फोडून घेणार आहेत आणि ह्या ज्या पाकळ्या निघत आहेत त्या सुट्ट्या करून घेणार आहेत. आवळे थंड झाल्यानंतर ना ह्या पाकळ्या लगेच अशा निघतात, त्यामुळे मी थंड होऊ दिलेत. आवळ्यामधले मी बी काढून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरचं भांडं घेतलेले, त्याच्यामध्ये आवळे मी बारीक करून घेणार आहे. एका वेळेस सगळं बारीक होत नाही, त्यामुळं निम्मच घेतलेले. ह्याच्यामध्ये ना हे थोडंसं आलं घातलेलं आहे आणि हे सैंधव मीठ टाकलेलं आहे थोडंसं. ही आवळ्याची आता मी पेस्ट बनवून घेणार आहे. पाण्याचा एक थेंबही न टाकता मी हा आवळा बारीक करून घेतलेला आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. हा जो आवळा मी बारीक करून घेतलेला आहे तो आता टाकून घेते. ह्या वाटीने ना 2 वाट्या आवळा आहे, तर आता मी 1.5 वाटी साखर घालणार आहे. थोडी कमी साखर घालणार आहे. काही जण आहे ना जेवढा आवळा आहे तेवढी साखर घालतात, पण मी थोडी कमी घालणार आहे. आणि आता ही साखर आणि आवळा, साखर वितळून घ्यायची आहे. आवळा चवीला आहे ना तुरट असतो, त्यामुळे आपल्याला असाही खाल्ला जात नाही. तर अशा पद्धतीने कँडी बनवली ना म्हणजे आवळा खाल्लाही जातो. आणि विकतची कँडी घ्यायचं म्हणलं तर केवढी महाग पडते. साखर आणि आवळा छान असं एकजीव होऊन त्यांचा घट्ट असा गोळा होईपर्यंत आहे ना हे मी असं हलवून घेणार आहे. माझ्याकडे हे लिंबू आहे, आता हे लिंबू मी पिळून घेणार आहे. लिंबामुळे आवळा कँडीची चवही वाढते, त्यामुळे लिंबू मी घातलेले. जसं जसं हे आवळ्याचं मिश्रण घट्ट होत जाईल तसा तसा त्याचा कलर छान असा बदललेला आहे. इथं मी हे ताट घेतलेलं आहे आणि ताटाला आता तूप लावून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी आवळा कँडी बनवणार आहे, तर ताटाला मी हे तूप लावून घेतलेलं आहे. हे एक ना अर्धा चमचा तूपही मी ह्या आवळा कँडीमध्ये घातलेले आहे. तुपामुळं आवळा कँडीला छान असा कलर चवही येते आणि कलरही छान येतो, त्यामुळे हे अर्धा चमचा तूप घातलेले. आवळा खूप बहुगुणी आहे. आवळ्यामध्ये ना व्हिटॅमिन सी असतं आणि आरोग्यासाठी खूप चांगला आहे आवळा. त्याच्यामुळं केस, त्वचा सगळं छान होतं. त्यामुळं प्रत्येकाने ना आवळा खाल्लाच पाहिजे, पण असा आवळा खाल्ला जात नाही कारण त्याची चव खूप तुरट लागते. त्यामुळं कँडी मार्फत आहे ना आपण आवळा खाऊ शकतो. आवळा आणि साखरेतलं म्हणजे छान असं पाणी सगळं आटलेलं आहे
आणि ह्याचा असा आहे ना घट्ट असा गोळा व्हायला लागलेला आहे. आता आहे ना मी ना हे थापून घेते ताटावरती. हे मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे हे वाटीने ना आधी असं हे पसरवून घेते. ताटावरती ना मी हे असं पसरवून घेतलेले. आवळा कँडी थंड व्हायला एक 20 मिनटं लागले आणि 20 मिनटानंतर हे बघा आता आवळा कँडी थंड झालेली आहे. थंड झाल्यावर मी ही अशी कापून घेतलेली आहे. ही बनवलेली आहे मी पिठी साखर आणि त्याच्यामध्ये ही कँडी मी अशी बुडवलेली आहे. पिठी साखरेमुळं ते अजूनच छान लागते. तर आता ही बाकीची ना कँडी अशी काढून घेते आणि पिठी साखरेमधून बुडवून घेते. सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे त्यामुळे अशी आवळा कँडी नक्की बनवून बघा. आंबट गोड तुरट चवीची आवळा कँडी खायला एकदम भारी लागते आणि साखरेच्या पाकात बुडवल्यामुळे त्याची चवही अजूनच छान होते. तर ही आवळा कँडी तयार झालेली आहे. सगळीच आवळा कँडी मी साखरेच्या पाकात बुडवणार नाही. काही आवळा कँडी तशीच ठेवलेली आहे आणि तशी ठेवूनही आपण आवळा कँडी खाऊ शकतो. तर आता काही आवळा कँडी मी अशी साखरेच्या पाकात बुडवलेली आहे. ही अशी माझी आवळा कँडी तयार झालेली आहे आणि थोडीशी सुकल्यानंतर मी भरणीमध्ये भरून ठेवणार आहे.